नमस्कार। आज आपल्याबरोबर RPIचे जिल्हा सरचिटणीस तसेच मंडणगड नगरपंचायतचे नगरसेवक सन्माननीय आदेश भाऊ मर्चंडे आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया या बिल्डिंगचे रहस्य। आपण या ठिकाणी ही इमारत पाहताय, मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेली ही इमारत करोड रुपये या इमारतीवर खर्च झाले दिसून येत आहे। या ठिकाणी जर इमारत स्ट्रक्चर पाहिलं, केवळ 2 डॉक्टरांना राहण्यासाठी एवढी भली मोठी इमारत बांधली गेलेली आहे। या ठिकाणी आपल्याला कोकण नगरीचे संपादक महेश महाजन आतले सगळे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतीलच। या ठिकाणी गेले अनेक वर्ष मंडणगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याकरता MBBS डॉक्टरांची मागणी अनेक राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांनी करत आली आहे। परंतु अद्यापही या ठिकाणी डॉक्टर नसताना मात्र डॉक्टरांना राहण्यासाठी एक सुसज्ज इमारतीचं काम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे। परंतु इमारत आवश्यक असली तरी खऱ्या अर्थानं रुग्णांवर उपचार करण्याचं प्राधान्य प्रशासनानं शासनानं देणं गरजेचं असताना केवळ ज्या ठिकाणी डॉक्टर नाहीत पण डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याऐवजी या ठिकाणी ताकद लावण्याच्या ऐवजी जर डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झाले असते MBBS, तर खऱ्या अर्थानं तालुक्याच्या ठिकाणी असणारं ग्रामीण रुग्णालय आहे तिथे रुग्णांना योग्य सुविधा मिळाल्या असत्या। आज आपण मंडणगड ग्रामीणची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी आजसुद्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात सेवा देत आहेत आणि आम्ही याविषयी आत्ताच माहिती घेतलेली आहे। अनेक पेशंटना रेफर करण्याचं काम हे हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी चांगला उपचार व्हावा, त्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी याकरता आवश्यक असणारी सेवा नसल्याकारणानं डॉक्टरांच्या माध्यमातून इथल्या रेफर केले जात आहे आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। ज्या कारणासाठी तालुका रुग्णालय उभं केले गेले प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, ते भूमिका या ठिकाणी उपयोगी पडत नाही असं आमचं ठाम मत आहे। आणि म्हणून आम्ही 26 जानेवारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दिनांक 26 जानेवारीला उपोषणाचा आम्ही मार्ग पत्करणार आहोत। कारण की या ठिकाणी उपोषण करताना तालुक्यातल्या लोकांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत आणि 108ची विषय असेल, इतर ॲम्ब्युलन्स सुविधा असतील, डॉक्टरांच्या इथं उपलब्ध नाहीत, मेडिसिनची वारंवार पडणारी कमतरता, आणि हे सगळं असताना ज्या गोष्टीची आवश्यकता नसलेली जी क्वार्टर्सचा जे बांधकाम आहे ते मात्र अगोदर झालेलं आहे आणि डॉक्टरांचा पत्ता नाही। अशा पद्धतीचा हा गोंधळ ह्या सगळ्या कारभारामध्ये दिसून येत आहे आणि मी धन्यवाद व्यक्त करतो कोकण नगरीला की आपण या ठिकाणी हा विषय घेतलात आणि लवकरच याविषयी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, इथल्या तालुकावासियांची गैरसोय दूर झाली नाही, तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन उभं करणार आहोत। धन्यवाद। आपण ग्रामीण रुग्णालय मंडणगड या ठिकाणी उभारण्यात आलेली डॉक्टरांसाठी जे फ्लॅट या बिल्डिंगमध्ये करण्यात आलेले आहेत ते पाहणार आहोत। तर त्या ठिकाणी आपण अंतर्गत कशा प्रकारे फ्लॅट केलेले आहेत ते पाहणी करणार आहोत। या पूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त 2 फ्लॅट केलेले आहेत। करोडो रुपये खर्च या बिल्डिंगला केलेले आहेत। हे MBBS डॉक्टर जे येतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी केलेले आहेत, परंतु कित्येक वर्ष आणि सध्या कित्येक महिने या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नाहीत। तालुक्यात MBBS डॉक्टरच मिळत नाहीत, त्यामुळे ही आलिशान बिल्डिंग अशीच उभी राहणार की काय असा मंडणगडवासियांना प्रश्न। या ठिकाणी डॉक्टरांना राहण्यासाठी एक कॉटेज तयार करण्यात आले आहे, पूर्ण ब्लॉक आहे। या ठिकाणी आपण पाहतात हा हॉल आहे। हॉल बघितल्यानंतर जर आतमध्ये आपण गेलो तर या ठिकाणी डायनिंग रूम ही करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी किचन रूम, एक जेवणाची रूम करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ही त्यांना गॅलरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर यापुढे आपण गेल्यानंतर आपण पाहू शकता या फ्लॅटला 2 बेडरूम देण्यात आलेले आहेत। हे 2 बेडरूम कशासाठी? या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आपल्याला दिसत आहे। हे 2 बेडरूम हा ब्लॉकला दिलेले आहेत। हे 2 बेडरूम एका डॉक्टरसाठी 2 बेडरूम कशासाठी हा मोठा प्रश्न पडलेला आहे। या ठिकाणी गॅलरी दिसत आहे। या ठिकाणी पुन्हा
अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी दिसत आहे। 2 बेडरूम, 2 टॉयलेट बाथरूम, एक डायनिंग रूम, किचन, हॉल, आलिशान गॅलरी, तसेच या ठिकाणी याप्रमाणे दोन हे करण्यात आलेले आहेत या ठिकाणी ब्लॉक। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वरती जाऊन जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे 2 दरवाजे देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 2 फ्लॅटला 2 दरवाजे, 2 गॅलऱ्या, वेगवेगळे 2 असे आलिशान हे टेरेस देण्यात आलेला आहे। 2 डॉक्टरांसाठी एवढी सुविधा मंडणगड तालुक्यात ही पुरवण्यात आलेली आहे, परंतु या ठिकाणी एकही डॉक्टर नाही। ही मोठी शोकांकिता मंडणगड तालुक्याची आहे। या ठिकाणी आपण पाहत आहात त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी या ठिकाणी या बिल्डिंगची उभारणी करण्यात येत आहे। ती बिल्डिंग या 2-3 महिन्यात पूर्णपणे तयार होईल। डॉक्टरांचे फ्लॅट तयार झालेले आहेत, परंतु डॉक्टर या ठिकाणी नाहीत। मंडणगड वासियांना एवढंच सांगायचं की एवढी सुविधा शासन करत असताना मग मंडणगड सारख्या ठिकाणी डॉक्टर्स लोक का येत नाहीत? MBBS डॉक्टर मंडणगडला का राहत नाहीत? एवढी मोठी सुविधा तयार केली असताना एका फ्लॅटला 2-2 बेडरूम, हे कशासाठी? हे प्रशासनाने नागरिकांना पटवून देणं गरजेचं आहे। मंडणगड तालुक्यातील नगरपंचायतचे जाकवेल